हरिओम. दरवर्षीप्रमाणे आपला हा गीता जयंतीचा कार्यक्रम साधक श्रीयुत कोटीभास्कर कुटुंबीय यांचे घरी साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात साधक दिलीप कोटीभास्कर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. नंतर साधक सुनील पारखी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. साधिका शीतलताई मेहेंदळे यांनी गीतेचा 9वा अध्याय वाचला. राजविद्या राजगुह्य योग. तपाम्यहमं वर्षं दिगृणाम्युत्सृजामि च अमृतैश्चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन त्रैविद्या मां सोमपः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकौ विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकौ विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामालभन्ते आले आहे. त्यात योगदासांनी त्या उत्तम पद्धतीने जे भगवंत श्रींनी अर्जुनाला ज्ञान दिले त्या 6 गोष्टी इतक्या उत्तम नमूद केल्या आहेत. जोशी काकूंनी गीतेचं त्यांना प्राप्त झालेले गीतासार सांगितले. मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. श्री योगेश्वर चरणी प्रणिपात. श्री योगदासजींना सादर वंदन. सर्व साधक बंधू भगिनींना नमस्कार. अनेक वर्षे आदरणीय योगदासजींनी केलेल्या भगवद्गीतेच्या निरूपण श्रवणानंतर मला जो काही भगवद्गीतेचा अर्थ लक्षात आला तो मी माझ्या अल्पमतीनुसार शब्दबद्ध केला आहे. मला उमजलेले गीतासार. का व्यर्थ चिंता करता, कशाने व्यर्थ भयभीत होता, तुम्हाला कोण मारू शकते. आत्मा ना जन्मतो ना मरतो. जे झाले ते चांगलेच झाले. जे काही घडते होते ते चांगलेच होते आहे. तुम्ही भूतकाळाबद्दल पश्चात्ताप करू नका. भविष्याची चिंता करू नका. वर्तमान सुरू आहे. वर्तमानातच जगा. तुमचे काय गेले म्हणून तुम्ही दुःखी होता. तुम्ही काय आणले की जे तुम्ही गमावले. तुम्ही काय पैदा केलेत की ज्याचा नाश झाला. तुम्ही काहीही आणले नाही. जे काही मिळाले ते सर्व येथीलच आहे. जे घेतलेत ते सर्व परमात्म्याकडूनच मिळालेले आहे. जे दिलेत ते येथीलच आहे. रिकाम्या हाताने आलात, रिकाम्या हातानेच जाणार आहात. जे आज तुमचे आहे ते उद्या आणखी कोणाचे तरी होणार. परवा आणखीन दुसऱ्याचे होणार. तुम्ही त्याला आपले समजून मग्न आहात आणि हेच तुमच्या दुःखाचे कारण आहे. साधिका अनुराधाताई यांनी 9व्या अध्यायाचं मराठी अनुवाद वाचला. साधका जाण परंतु कोणी असती नास्तिक रुचेन त्यांना ज्ञान शक्य न त्यांना मुक्ती आणि मला न मिळती अजाण. सर्व जगत हे पूर्ण व्यापिले चिदानंद रूपे मी सजीव राहती माझ्यामध्ये नसे भूत मात्री मी. आपल्या या गीता जयंती कार्यक्रमासाठी साधक आचार्य कुटुंबीय काही कारणामुळे उपस्थित न राहू शकल्याने त्यांनी त्यांचे मनोगत मेसेजद्वारे पाठविले होते. अनुराधाताईंनी ते वाचले. सुमारे 5000 वर्षापूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला तो मार्गशीर्ष महिन्यातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. खूप उत्सुकता निर्माण झाली आणि गीतेचा कर्मयोगावरील 3रा अध्याय म्हणजे ज्ञानेश्वरी ही वाचायला सुरुवात झाली. भगवंतांनी अर्जुनाला स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करण्यासाठी केलेले मार्गदर्शन आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावते.
साधिका आरतीताई यांनी गीतेच्या 3 अध्यायांचे अभिवाचन केले होते. त्या 3 अध्यायांवर त्यांना काय विशेष असे समजले त्याच्यावर त्या बोलल्या. आहेतच, पण माझ्या वाचनातील ज्ञानकर्म संन्यास योग, भक्तियोग आणि दैवासुर संपद विभाग योग या अध्यायातील माझ्या मनात सतत लक्षात राहणाऱ्या गोष्टी मी थोडंसं आज लिहिलंय. अध्याय 4 श्लोक क्रमांक 18 मध्ये भगवंत श्री सांगतात की कर्मात अकर्म पाहता आले पाहिजे. कर्म तर करायचे, परंतु ते अकर्म दशेत झाले पाहिजे, म्हणजे त्याचे कर्तृत्व घ्यायचे नाही आणि त्यात आसक्ती पण ठेवली नाही की कर्मात अकर्मदशा आपोआप प्राप्त होते आणि कर्म झाल्या झाल्या ते विसरून गेलो की आपोआप अहंकार मीपणा कमी होतो. साधक सुनील पारखी यांनी माऊलींच्या संजीवन समाधी संबंधी नामदेवांचे काही अभंग वाचले. अमृतानुभव आनंद लहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी. संस्कृत प्राकृत वैखरी वदविली माझी. आता मोक्षाची वाटा पाहिला षटचक्र चौहटा. आज्ञा द्यावी वैकुंठा ज्ञानदेव म्हणे. विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत आणिक संत महंत जमा झाले. परिसा भागवत नामा पुंडलिक पताकांसहित उठावले. गंधर्व आणि देव आले सुरगण चालली विमाने अलंकापुरी. लहान थोर सारे आले ऋषीश्वर उतरले भार वैष्णवांचे. नामा म्हणे देवा दिसती तातडी जाती मजघडी युग ऐसी. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा आणि कतहो गंगा त्रिवेणी त्या. धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग मिळाले ते सांग अलंकापुरी. नामा म्हणे धन्य भाग्याचे ते संत झाला पहा एकांत ज्ञानोबाचा. हरी विठ्ठल साधक राजेंद्र काळे यांनी एक अभंग गायला. कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून नाद. विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. किती समजायला योगदासांनी माऊलींचा एक प्रसिद्ध अभंग आहे, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशिले, यावर निरूपण केले. करतोय ज्ञानेश्वरी मुख्य लिहिणारे एका बाजूला थोडं थोडे लेखन करणारे आणि त्यातलाच एक थोडासा प्रयत्न म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा एक अत्यंत सुप्रसिद्ध असा जो अभंग आहे की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेचे झाले देह ब्रह्म, आवडीचे वालभ माझे ने कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये, बाप रखुमा देवी वरू सहज निटू झाला, हृदय नटावला ब्रह्माकारे. याचं निरूपण मी आपल्याकडे सादर करणार आहे आणि पालखी साहेबांनी बोलतात त्या लक्षात म्हणा म्हटलं थांबा. कारण त्यांच्याशी मी अगोदरच व्हॉट्सअपवर संपर्क साधला होता. आज ते येणार होतं, त्यांना वेगळा काही कार्यक्रम होता, गावाला जायचं होतं. पण माऊलींची इच्छा काही तशी नव्हती, त्यांच्याकडे गाऊन घ्यायचं होतं, त्यामुळे त्यांचं गावाला जाणं पोस्टपोन झालं आणि त्यामुळे आपल्याला त्यांचं गायन ऐकायला मिळणार आहे, पण ते मध्ये कुठेतरी माझ्या प्रवर्तनाच्या मध्ये मिळणार आहे गायला. तर याचा बदल मी भावार्थ सांगतो. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले,
भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला भावली. अवघेची झाले देहब्रह्म, त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्म रूप झाले. आवडीचा या आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव असतो. निष्काम भक्त संख्येने अत्यल्प नगण्य आहेत. ते भौतिक वस्तुजगताचा उपयोग फक्त देह जीवित ठेवण्यासाठीच करतात. त्यासाठी अत्यावश्यक इतकीच मेहनत घेतात. उर्वरित वेळ ते साधना उपासना करून दार्शनिक होतात आणि आत्मप्राप्ती करतात. असे सदानंदी, नित्यानंदी, कैवल्यानंदी असतात. अशा भक्तांचे 2 उपप्रकार आहेत. एक, स्वतः निष्काम भक्ती करून मुक्ती प्राप्त करणे. असे सज्जन, सत्वगुणी, स्वानंदी, आत्मनानंदी असतात. असे जीवनानंद घेत कोणाच्या अध्यात्मामध्यात प्रभुसेवा करत प्रभूसमोर आणून देईल ते आपले काम बरे की आपण बरे असे आचरण करतात. 2, सर्वांना मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी निष्काम भक्ती करणारे. असे सज्जन, सत्वगुणी, स्वानंदी, आत्मज्ञानी असतात. साधिका पोद्दार काकू यांनी माऊलींचा तो अभंग गायला. माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. आवडीचे वालभ माझे कोंदाटले, आवडीचे वालभ माझे कोंदाटले. नवल देखिले नभाकार गे माये, गे माये, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. ते स्वतः नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्य आहेत. आता ते आणखी काय पाहणार? त्यांच्यासाठी ते नवल नाहीये. हा रखुमाचा पती बाप श्री विठ्ठल त्यांना सहजपणे यथायोग्य प्राप्त होऊनच त्यांचा या भूतलावर जन्म झाला आणि त्यांच्या हृदयात तो ब्रह्माकार होऊन राहिला. तर आता येथे तर्क आणि कल्पना करूनच या अभंगाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. यासाठी माझ्या मते 2 शक्यता आहेत. एक, कोणताही अवतारी अंशात्मा म्हणून जीव निर्माण करून त्याच्या माध्यमामधून देह धारण करून ह्या भूतलावर जन्माला आला की त्याचे परमात्मा स्वरूप प्रकट व्हायला, लोकांच्या पचनी पडायला कमी जास्त कालावधी जावा लागतो. श्री रामप्रभूंचे आत्मपरब्रह्म स्वरूप शबरीला मुळातच माहीत झाले. ते कैकेयीला उशिरा समजले, रावणाने मरताना जाणले. श्रीकृष्णाच्या बाबतीत त्याचे आत्मपरब्रह्म स्वरूप गोकुळवासियांना त्वरित ज्ञात झाले. यासाठी कंसाला 10 वर्षे लागली. शिशुपालाला आणि यवन राजाला मरताना जाणीव झाली. कौरवांना शेवटपर्यंत उमजले नाही. शेवटी प्रार्थना झाली. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. शेवटी सर्व साधक मंडळींचे पोटभर जेवण झाले. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. हरि ओम.